गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे आम्ही आपले डॉक्टर नरेश चारमोडे दादा हे करतात. मी त्यांच्याकडे आता सूत्रसंचालन देतोय. त्यांनी पुढील कार्यक्रम करावा. माझ्यातर्फे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. नरेंद्र दादा. सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर मला दादासाहेब टिचकुले ह्या वर्गात बोलावलं, त्याबद्दल पहिल्यांदाच आपल्या गुरुजींचं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा गुरुपूजन करूया. आदि गुरु ईश्वर पिता शिवाला मानलं आहे आणि त्याला महागुरु असं म्हटलं जातं. तर त्याचबरोबर त्याच्यानंतर व्यासांना आदि गुरु म्हटलं जातं. व्यासांनी जो ग्रंथ लिहिला तर त्याला वेदांचा दर्जा दिला गेला. तर म्हणून या गुरुपौर्णिमेला व्यास पूजा सुद्धा म्हटली जाते. तर इथं आपण व्यासांची प्रतिमा लावली आहे. आपण आता पूजन करूया. ओम गम गणपतये नमः. ओम ऐं सरस्वत्यै नमः. ओम गुं गुरुवे नमः. ओम परापर गुरवे नमः. ओम परमेष्टि गुरवे नमः. ओम जगत गुरवे नमः. ओम आत्म गुरवे नमः. ओम विश्व गुरवे नमः. ओम आत्मने नमः. ओम अंतरात्मने नमः. ओम परमात्मने नमः. गुरु कृपा हि केवलम भगवत कृपा हि केवलम. यस्य प्रसादात् भगवत प्रसादो यस्य प्रसादात् न गति कुतोपि. ध्यायन् स्तुवन्तस्य यशात्रिसन्ध्यं वन्दे गुरु श्री चरणारविन्दं. ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुपदं. मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. अज्ञानतिमिरान्ध्यस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे. गुरुपौर्णिमेच्या पुनश्च सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आओ चले क्या करें. त्या ईश्वराचं आवाहन करूया आणि थोडासा ध्यानाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आताच नुकताच आमचा ध्यानाचा कार्यक्रम आटोपला. परत आपण ध्यानाला सुरुवात करूया. कर्पूर गौरम करुणावतारम
संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि। जो अति पावन है, अति पूजनीय, अतीव शुद्ध पवित्र है, कर्पूर जैसा ऐसा प्रभु पिता परमेश्वर मां भवानी के साथ में हमारे शरीर रूपी मंदिर में पधारे और हम बच्चों को माला माल करे, यही प्रार्थना करते हैं और ध्यान की शुरुआत करते हैं। ध्यान करने के पहले आज हम कुछ बातें अपने बारे में पता करने की कोशिश करेंगे। हर कोई कहता है मुझ में राम, तुझ में राम, सब में राम समाया। मेरे में राम है, तेरे में राम है। अगर समझो मेरे में राम है तो मेरा बिहेवियर पैटर्न ऐसा क्यों है? मैं ऐसा क्यों हूं? कौन हूं मैं? जब तक मैं कौन हूं ये मैं नहीं समझ सकता, तब तक ईश्वर पिता की असीम कृपा के का हकदार भी नहीं हो सकता। तो इसलिए आज हम खुद को समझेंगे। किसी को अगर पूछे कि आप कौन हो, तो कोई कहता है कि मैं डॉक्टर हूं, कोई कहता है मैं वकील हूं, कोई कहता है मैं तहसीलदार हूं, कोई कहता है मैं IAS ऑफिसर हूं। मगर इसके भी पहले हमारा अस्तित्व था। जब हम माँ के पेट में, जब बच्चा आता है, चुरपुर करना शुरू होता है, हिलना जुलना शुरू होता है, उस वक्त भी उसका अस्तित्व था। उस वक्त तो वो स्त्री है, पुरुष है, बच्चा है, बच्ची है, ये तो पता नहीं था, मगर उसका अस्तित्व था। तो कौन है हम कौन है ये जब तक हम नहीं समझे, तब तक हम ईश्वर पिता की कृपा के हकदार नहीं बन सकेंगे। और इसलिए हम थोड़ा सा समझे। जैसा देखो, हम कहते हैं ये मेरा हाथ है, ये मेरी आंखें है, मेरा नाक है, मगर ये मेरा कहने वाला मैं कौन हूं? ये पहले समझे। कुछ दिन पहले की बात है, मैं एक जगह गया था। मेरा अजीज दोस्त, उसने शरीर छोड़ दिया। तो उसका शरीर तो वहां पड़ा था। उसकी बीवी उसके शरीर को पकड़ पकड़ के बिलक बिलक के रो रही थी और कहती थी कि आप चले गए, मेरा क्या होगा? अगर चला गया तो कौन चला गया? वो तो उनका शरीर तो वही था। अगर हम शरीर है, शरीर इतना ही हमारा अस्तित्व है, तो शरीर तो वही पड़ा था, मगर फिर भी चला कौन गया? तो जो चला गया उसके ऊपर हम देखेंगे कि वो कौन है। एक तरफ हम कहते हैं, कई लोग कहते हैं कि ईश्वर सर्वव्यापी है, सभी में जडी तडी काष्टी पाषाणी जिकडे तिकडे तोच आहे असं आपण समजतो। तर ईश्वर जर सगळ्या ठिकाणी आहे, जर माझ्यात आहे तर तो मेला कोण? तर एक गोष्ट समजून घेणं जरुरी आहे, मी आणि माझा, हे याला समजून घेणं जरुरी आहे। आपण म्हणतो हे माझं शरीर आहे, माझं शरीर आहे म्हणणारी मी या शरीरापासून वेगळी आहे, आणि ती कशी आहे आणि कुठं राहते याच्याबद्दल आपण समजून घेऊया। या वर्गावर अनेक
या वर्गात जुळणारे अनेक विचारवंत आहेत. प्रत्येकाने प्रत्येक रोज काही ना काही सांगतच असतात. तर इथं थोडक्यात एक मला आजच्या दिवशी समजावून सांगावं वाटते की मी कोण आहे. मी म्हणणारी मी आहे तरी कोण. आपण म्हणतो मी हे केलं, मी तिथं जाऊन आलो, मी ते केलं. पण मी केलं म्हणजे कोण केलं? या फक्त शरीरानं केलं का? जर शरीरानं केलं तर अजून एक उक्ती आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मनुष्य एक शरीर सोडून दुसरं शरीर धारण करतच असतो आणि तो पुन्हा पुन्हा आईच्या कुशीत येत असतो आणि पुन्हा जन्म घेत असतो. तर हे जन्म घेण्याची प्रक्रिया होण्याच्या आधी मी होतो कुठून, कुठं होतो हे सुद्धा समजून घेणं जरुरी आहे. पहिले ते एक समजून घ्या, हे जे शरीर आहे हे 5 तत्वाचा बनलेला पुतळा आहे. जसं एखादी गाडीत इंजिन असते, त्याच्यात सगळं असते, त्याच्यात पहिये असतात, सगळं असते आणि त्या गाडीला चालवणारा जसा ड्रायव्हर असतो तसंच हे शरीर एक गाडी आहे, एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि याला चालवणारी आत्मा ही ड्रायव्हर आहे. आणि ही आत्मा शरीरात भ्रुकुटी मध्यात निवास करते आणि म्हणून या ठिकाणी आपण टिक्का लावतो किंवा तिलक देतो. टिक्का का लावतो? कारण या ठिकाणी आपल्याला टिकायचं आहे किंवा स्थिर व्हायचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण तिलक लावतो. आता या ठिकाणी तिलक लावतो आणि इथंच का लावतो? तर इथं मेंदू आहे. या मेंदूमध्ये आणि हे सगळे ज्ञानेंद्रिय इथं बसवलेले आहेत. डोळ्याद्वारे आपण पाहू शकतो, कानाद्वारे ऐकू शकतो आणि मुखाद्वारे बोलू शकतो. सगळे ऑर्डर्स इथून सुटतात आणि म्हणून या शरीराचा मालक आत्मा हा इथं बसतो. आता ही आत्मा आहे तरी कशी? आपण म्हणतो तो मनुष्य त्यांनी मेला, पण तो मरताना किंवा त्यांना शरीर सोडताना काही दिसलं नाही. शरीर सोडताना तो गेला तरी ते दिसलं नाही, पण अनुभूती झाली. तर तो जसा आत्मा हा शरीरात काम करणारी चेतन सत्ता, ते चैतन्य तत्व आहे आणि ते अतीव सूक्ष्माती सूक्ष्म आहे, ज्याची पूजा भक्ती मार्गामध्ये शालिग्रामच्या रूपाने केली जाते. शिव आणि शालिग्राम हे दोन आपण कितीतरी वेळा ऐकलंय. ते शालिग्राम हे आत्म्याचं रूप, ते अतिशय ज्योतिर्लिंगम, अतिशय सूक्ष्माती सूक्ष्म आहे. ते दिसत नाही पण त्याचं अस्तित्व असते. जसं आपलं अस्तित्व आहे तसंच ईश्वर सुद्धा ज्योतिर्लिंगम आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे, चैतन्य तत्व आहे आणि त्याची पूजा किंवा आराधना आपण शिवाच्या रूपानं करतो. शिव ज्योतिर्लिंगम, तर शिवाच्या रूपानं त्याची पूजा करतो. तर ते ज्योतिर्लिंगम पूजा करण्यासाठी एवढं मोठं बनवलं आहे, पण जसं आत्म्याचं स्वरूप आहे तसंच परमात्म्याचं स्वरूप आहे. पण जसं म्हणतात, बाप जसा लेक मसाला एक. ईश्वर जसा आहे तसंच आपलं रूप आहे. ईश्वर जसा सुखाचा सागर आहे तसाच मी आत्मा सुख स्वरूप आहे. ईश्वर जसा आनंदाचा सागर आहे तसा मी आत्मा आनंद स्वरूप आहे. ईश्वर जसा शांतीचा सागर आहे तसे मी आत्मा शांत स्वरूप आहे. हे समजून घेणं जरुरी आहे. आता आपण म्हटलं जातं, कोण देश से आया बाबू कहाय तुझे जाना, असं आपण म्हणतो. तर आपण आलो कुठून? तर त्याच्यासाठी पहिल्यांदा एक समजून घ्या, ही पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारांगण, आकाश तत्व. चंद्र सूर्य हे या आकाश तत्वात लावलेले, प्रकाशासाठी लावलेले बत्ती आहे तसं समजू. आणि त्याच्याही आकाश तत्वाच्याही पलीकडे एक सूक्ष्म लोक आहे किंवा सूक्ष्म महतत्व आहे आणि ते तिथला पांढरा शुभ्र प्रकाश आहे. आणि त्याच्याही पलीकडे एक ब्रह्म लोक आहे. ब्रह्मलोक किंवा ब्रह्मांड,
या ब्रह्मांडाचे आपण राहणारे आहे. म्हणूनच म्हटलं जाते कोण वर म्हटलं जाते कोणी समजा काही वाईट कर्म झालं आपण म्हणतो अब उस खुदा से तो डरो डरो, तर आपले डोळे वर जातात, वर आपण बघतो. तर तो जो आहे तो प्रभू पिता परमेश्वर चंद्र सूर्य तारांगणाच्याही पलीकडे, आकाश तत्वाच्याही पलीकडे तो त्या ब्रह्म लोकामध्ये राहतो, जिथं लाल सोनेरी प्रकाश आहे. त्या लाल सोनेरी प्रकाशाच्या दुनियेला ब्रह्मांड म्हटलं जातं किंवा ब्रह्मलोक म्हटलं जातं. तिथं अतिशय शांती आहे म्हणून त्याला शांतीधाम म्हटलं जातं. तिथं ते अतिशय वर आहे, उंच ते उंचावर आहे म्हणून त्याला परमधाम म्हटलं जातं. ब्रह्मलोक, ब्रह्मांड हे सर्व त्याचीच नाव आहे. त्या ईश्वर पित्याची आपण संतान आहे. तो जसा ज्योतिर्लिंगम आहे तसाच आपलं रूप सुद्धा ज्योतिर्लिंगम आहे. आपण सुरुवातीला त्याच्या जवळच राहत होतो, ब्रह्मांडात राहत होतो आणि तिथून ह्या दुनियेत खेलपाल करण्यासाठी आलो आणि खेलपाल करता करता तिथंच रममान झालो. आणि मग ज्यावेळेस आपण खूप दुःखी झालो तर मग म्हणायला लागलो की हे परमेश्वरा मला मार्ग दाखव. आई तुझे लेकरू वेड ग को करू, रानात भुललय रस्ता चुकलय सांग मी काय करू. म्हणजे अशी आर्त हाक मारायला लागलो की हे मात पिता, हे माझ्या आई, मी माझा रस्ता चुकलो आणि आता मी काय करू, हे काही ज्यावेळेस समजत नाही असं आपण आर्त फुकार करायला लागलो. तर त्यावेळेस तो ईश्वर पिता ह्या धरेवर येतो आणि ह्या धरेवर येऊन आपल्याला आपल्या खऱ्या रूपाची ओळख करून देतो. आपण शरीर नसून शरीराद्वारे कार्य करणारी चेतन सत्ता आत्मा आहोत आणि ही आत्मा भ्रुकुटी मध्यात निवास करते. हे एक महत्वाचं समजून घ्यायचं. दुसरं, आतापर्यंत आपण समजत आलो की मन हे वढाड गुरु परधन पर कामिनी कळे झाले. मी चांगला आहे, माझं मन खराब आहे असं आपण समजत आलो. पण हा सुद्धा आपला गोड गैरसमज आहे. आत्म्याच्या विचार करण्याच्या शक्तीला मन असं म्हटलं जाईल. अनेक विचार येतात आणि त्याच्यापैकी एका विचारावर निर्णय होतो. निर्णय करण्याच्या शक्तीला बुद्धी असं म्हटलं जातं. बुद्धी निर्णय घेते, मन विचार करते आणि बुद्धीनं निर्णय केला आणि निर्णय करून एखादं कर्म आपण करायला लागलो. कर्म करत असताना एकच कर्म पुन्हा पुन्हा ज्यावेळेस आपण करायला लागतो तर त्या कर्माची आपल्याला सवय लागते आणि ह्या सवयीच घेऊन आपण एक जन्म दुसरा जन्म घेत असतो. यालाच संस्कार असं म्हणतात. तर हे आपल्यावर आत्म्यामध्येच हे संस्कार असतात. म्हणून जर या जन्मात आपण चांगले संस्कार धारण केले तर आपला पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. आज आपण राजयोग हा शब्द ऐकला असेल. राज म्हणजे रहस्य. या योगामध्ये आपल्या स्वतःचं रहस्य, ईश्वराचं रहस्य समजून घेतलं जातं आणि ईश्वराचं रहस्य समजून घेतल्यानंतर ज्या योगानं आपल्या शरीरावर, आपल्या कर्मेंद्रियावर, आपल्या ज्ञानेंद्रियावर राज करण्याची क्षमता आपल्यात येते त्याला राजयोग असं म्हटलं जातं. राज अनेक प्रकारच्या रहस्य आपण समजून घेतो. स्वतःच रहस्य समजून घेतो. मी शरीर नसून आत्मा आहे आणि माझा पिता परम आत्मा आहे. या जन्मात जे काही आपले सगळे सोयरे आहेत, ज्या जन्मात आपण जन्माला आलो, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं त्यांना आपण आई वडील म्हणतो. पण ते तर या जन्मातले आपले मात पिता. परंतु ईश्वराची आराधना करताना आपण म्हणतो त्वमेव माताश्च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. तर तो जो आपला पिता आहे, माता पिता आहे, आपला दुसरा पिता किंवा खरा पिता तो ईश्वर पिता,
त्या ईश्वर पित्याची आपल्याला ज्यावेळेस खऱ्या अर्थानं ओळख होते, हे रहस्य ज्यावेळेस आपल्याला माहित होते आणि हे रहस्य समजून घेतल्यानंतर त्या ईश्वराशी आपण तादात्म्य साधतो आणि आपल्यामध्ये ईश्वरी गुणाचा आविष्कार व्हायला लागतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं जीवन चांगलं होत जातं. तर त्या ईश्वराशी तादात्म्य साधण्यालाच योग असं म्हटलं जातं. 2 आणि 3चा योग 5. तसाच आत्मा आणि परमात्म्याचा प्रेमपूर्वक साधलेला संबंध म्हणजे योग. तर ज्यावेळेस आपण ईश्वराची प्रेमानं आठवण करायला लागतो, तर ईश्वरी गुण आपल्यामध्ये येऊ लागतात. जसं एखादी बॅटरी उतरली तर ती जनरेटरशी लावली जाते किंवा इलेक्ट्रिकशी करंट लावला जातो आणि ती चार्ज होत जाते. तर जन्म मरणाच्या फेऱ्यात आल्यानंतर आपण आपली बॅटरी उतरली, आपली बॅटरी ज्यावेळेस पूर्ण उतरली, डिस्चार्ज झाली, तर डिस्चार्ज झालेल्या बॅटरीला परत आपल्याला त्याच्याशी जोडावं लागेल, त्या जनरेटरशी जोडावं लागेल, तेव्हा आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरेल, आपलं जीवन सुखमय आनंदमय होईल. आतापर्यंत आपण भक्ती मार्गामध्ये त्याची फक्त आराधना किंवा पूजन करत आलो. नुसती पूजन करून काही होणार नाही. एक मुलगा आहे जो आई वडिलाची पाय धुतो, त्याची पूजा करतो, त्याची आरती करतो, परंतु आई वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी जर तो आचरणात आणत नसेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. तर ईश्वरानं जे काही आपल्याला ज्ञान दिलं, तर त्या ज्ञानाला जर आपण आपल्या जीवनात अंगीकारलं, तेव्हा आपल्याला फायदा होऊ शकेल. तर ईश्वर पिता कसा आहे हे आपण आता समजलं की तो ज्योतिर्लिंगम परमात्मा आहे. तो जरी ज्योतिर्बिंदू असला, बिंदू रूप असला, तरी तो गुणांचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, प्रेमाचा सागर, आनंदाचा सागर, शक्तीचा सागर, पवित्रतेचा सागर असा तो प्रभू पिता परमेश्वर ब्रह्मांडाचा नायक, चांद चंद्र सूर्य तारांगणाच्याही पलीकडे ब्रह्मलोकात राहतो आणि त्या ब्रह्मलोकात राहणाऱ्या ईश्वर पित्याशी जसं जसं आपण तादात्म्य साधू लागतो, त्याची आठवण करू लागतो, तेव्हा तसं तसं आपल्यामध्ये सुद्धा दिव्यता येत जाते. आणि ही दिव्यता आणण्याचा सहज सोपा मार्ग यालाच आपण राजयोग म्हणतो. हा राजयोग आपल्या अनेक रहस्याचं मार्गदर्शन करतो आणि या राजयोगानं आपण भविष्यामध्ये 21 जन्माची बादशाही प्राप्त करू शकतो. आता हे 21 जन्म हा भारतीय संस्कृतीमध्ये 21ला खूप महत्व आहे. आता 21ला का महत्व आहे? आणि आपण म्हणतो लख 84चा फेरा, लक्ष 84चा फेरा म्हणतात की अनेक हे आत्मा ह्या धरेवर आल्यानंतर 84 लाख योनी मध्ये जाते आणि मग त्याच्यानंतर आपल्याला नरदेह मिळतो असं म्हटलं जातं. परंतु लक्षात घ्या, आंब्याची कोय लावली तर आंब्याचं झाड निघते, कडुनिंबाची आठी लावली तर कडुनिंबाचं झाड निघते. तर आंब्याची कोय लावली तर काही तोरंबा निघत नाही, तर आंबाच निघतो. तसंच या आत्म्यावर आपल्यावर मनुष्याचे संस्कार आहेत, म्हणून आत्मा फक्त मनुष्याचा मनुष्यच बनतो. अनेक ह्या धरेवर राहणारे अनेक व्हरायटीज आहेत, पशु पक्षी आहेत, त्यांच्यावर त्यांचे संस्कार आहेत. तर समजा कुत्र्याची आत्मा, कुत्र्याने एक शरीर सोडलं तर तो पुढच्या जन्मात तो कुत्राच होईल. माणसानं हे शरीर सोडलं तर त्या माणसाचा माणूसच होईल. फक्त एकच आहे की जर समजा आपण इथं वाईट वागलो तर वाईट
जसं आपण एखाद्याला म्हणतो का हा कसा गधा आहे, म्हणजे गध्यासारखा ओझं वाहत नेतो, वाहत राहतो सगळं, तर तसं ते होऊ शकते. परंतु आत्म्यात, मनुष्य आत्म्यावर मनुष्याचे संस्कार आहेत, म्हणून तो मनुष्याचा आत्मा मनुष्याच्याच योनीत जातो, स्त्री किंवा पुरुष होऊ शकतो. परंतु तो मनुष्याची आत्मा आणि कुत्र्या मांजराची आत्मा हे सगळी भिन्न भिन्न आहे. आता मग हे 84 हा शब्द आला कुठून? मनुष्य आत्मा ह्या धरेवर आल्यानंतर सतयुगामध्ये 8 जन्म, त्रेतायुगामध्ये 12 जन्म, द्वापर युगामध्ये 21 जन्म आणि कलियुगामध्ये 42 जन्म, आणि हा कलियुगाच्या अंतिम चरणातला हा शेवटचा जन्म, म्हणून हा 84चा फेरा. लख 84चा फेरा नाही, लक्ष 84चा फेरा नाही, तर या 84च्या फेऱ्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. मी सतयुगामध्ये अति पावन होतो, 16 कला संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम परमधाम वरून जशी आली तशी शुद्ध पवित्र होतो. आणि जसं जसं मी जन्म घेत आलो, तर जन्म घेता घेता माझ्यातली जी दिव्यता आहे ती कमी 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 होत गेली. आणि त्रेतायुगामध्ये आपण 14 कला झालो, अजून 14 तिथं पुन्हा जन्म घेत आपल्या कला अजून कमी झाल्या, आणि मग आपल्या 8च कला राहिल्या. आणि द्वापर युगापासून मग ज्यावेळेस मनुष्य आत्म्यामध्ये कला कमी होत जातात, तर दुर्गुणांची प्रवेशता होत जाते. ज्यावेळेस दुर्गुण येतात, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे येतात, आणि त्यावेळेस त्या दुःखातून, या दुर्गुणामुळे, या विकारांमुळे, विकार म्हणजे बदल, ज्यावेळेस आत्म्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, विकार पैदा होतो, तर त्यावेळेस दुःख मिळते. तर हे जे दुःख मिळते, तर मग दुःखातून सुखाकडे जाण्यासाठी मग ही आत्मा ईश्वराची आराधना करायला लागते. पहिल्यांदा ईश्वराची आराधना करायला लागते. आणि म्हणून एवढे काही पुरातन मंदिर आहेत ते शिवाचे मंदिर आहे. शिवाची आराधना करता 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 मग नंतर देवी देवतांची आराधना आपण करायला लागतो. हे देवी देवता तुम्ही रामाकडे बघा, कृष्णाकडे बघा, त्यांच्या शरीरात आणि तुमच्या शरीरात कमालीचं साम्य आहे. देवी देवतांची प्रतिमा बघा, त्यांच्या प्रतिमेत तुमच्या प्रतिमेत कमालीचं साम्य आहे. याचा अर्थ ते देवता म्हणजे कोणी गॉड किंवा ईश्वर नाही, तर ते कोण आहेत? ते तुमचेच पूर्वज आहेत. हे आपले पूर्वज आहेत. आणि त्या पूर्वजांमध्ये जे दिव्यता होती, ती दिव्यता आज आपल्यामध्ये राहिली नाही. आणि म्हणून ते पूजनीय आहेत. जे एखादा महान कर्म करणारा आत्मा असेल त्याला आपण महात्मा म्हणतो. एखादा पुण्य कर्म करणारा असेल त्याला पुण्यात्मा म्हणतो. एखादा पाप कर्म करणारा असेल त्याला पापात्मा म्हणतो. हे कर्मानुरूप ठरलेले महात्मा, पुण्यात्मा, देवात्मा, धर्मात्मा असं आपण म्हणतो. पण या सर्वांमध्ये जो अति पावन आहे त्याला म्हटलं जातं परमात्मा. तो परमात्मा ज्योतिर्लिंगम आहे, अति पावन आहे. त्याची सुरुवातीला पूजा झाली, नंतर देवी देवतांची पूजा झाली. आणि आता तुम्ही पाहता कलियुगाच्या अंतिम चरणात 5 तत्वाची पूजा व्हायला लागली. झाडाची, वडाची, सगळ्यांची पूजा झाली. आणि आता तर काय, एखादा कुत्र्याने खूप चांगलं काम केलं असेल तर त्याची कुत्र्याची सुद्धा पूजा खंडोबा देव म्हणून केली जाते. तर कशाचीही पूजा आपण करत आलो, तर वास्तविक पाहता सगळ्यात पूजनीय, वंदनीय जर कोण असेल तो ज्योतिर्लिंगम ईश्वर पिता आहे. त्या ज्योतिर्लिंगम ईश्वर पित्याची आपण फक्त 5 मिनिटासाठी आठवण करूया. त्याची आठवण कशी करायची याचं थोडक्यात आपण आता प्रात्यक्षिक देण्याचा मी प्रयत्न करतो. आता एकच गोष्ट लक्षात घ्या, जर समजा थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर उन्ही कपडे घेऊन जावं लागेल. जर तसंच किंवा
ज्यावेळेस मुलगा आई वडिलांना भेटायला जातो तर आई वडिलांसाठी कपडे लत्ते किंवा काही सामग्री, काही त्याला आवडणाऱ्या गोष्टी घेऊन जातो. तसंच जर समजा ईश्वराच्या भेटीला आपल्याला जायचं आहे तर ईश्वरामध्ये जे गुण आहेत किंवा त्याला ज्या गोष्टी आवडतात त्या घेऊन गेलो पाहिजे. ईश्वर जसा सुखाचा सागर आहे तर मी सुख स्वरूप आहे. ईश्वर जर प्रेमाचा सागर आहे तर मी प्रेम स्वरूप आहे. ईश्वर जर आनंदाचा सागर आहे तर मी आनंद स्वरूप आहे. ईश्वर पवित्रतेचा सागर आहे तर मी पवित्र स्वरूप आहे. तर त्या स्वरूपामध्ये आपण स्थित होऊन त्या जर ईश्वराला भेटण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खरी प्राप्ती होऊ शकेल. म्हणतात की सुदामा ज्यावेळेस श्रीकृष्णाला भेटायला गेला तर सुदामा गरीब ब्राह्मण होता हे श्रीकृष्ण सुद्धा जाणत होता. सुदामा दुःखी आहे हे ईश्वर सुद्धा तो श्रीकृष्ण जाणत होता. पण तरी पण त्याच्याकडून सुदाम्याला काहीही प्राप्ती होत नव्हती. का नव्हती होत? जिथपर्यंत सुदाम्यानं ईश्वर त्या श्रीकृष्णासाठी काही नेलं नाही. म्हणतात की जुन्या कपड्यामध्ये बांधून सुदाम्यानं थोडेसे पोह्याची पुरचुंडी घेऊन गेला आणि ते जसे पोहे खाल्ले तसे तो सुदामाचे नशीब पालटलं आणि त्याला राजपद प्राप्त झालं. तर तसंच जर आपल्याला राजपद प्राप्त करायचंय, ईश्वराकडून काही घ्यायचं आहे तर त्याच्या सारखं बनून जावं लागेल. म्हणतात समान शीले सुव्यसने सुसख्यम. सारख्या शीलाचे आचरणाचे लोक एकामेकाशी त्यांचं सख्य जोडते. तर ईश्वराशी सख्य जोडायचं असेल तर ईश्वरासारखं बनून आपल्याला जावं लागेल. चला आता हात हातात फसवा, पाठीचा कणा थोडासा ताठ, डोळे मिटून घ्या. 1 मिनिटासाठी अनुभव करा. डोळे मिटलेच पाहिजे असं नाही, पण सुरुवातीला मन एकाग्र करण्यासाठी थोडस डोळे मिटून घ्या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. परत एक गहरा लंबा सांस. फक्त 5 मिनिटासाठी आपण ईश्वराची दिव्य अनुभूती करण्याचा प्रयत्न करणार आहे. 3 ते 5 सेकंड मध्ये श्वास घ्या. 3 ते 5 सेकंड श्वास रोखून घ्या. 6 ते 10 सेकंदामध्ये श्वास सोडा. मग बाह्य कुंभक करा यथाशक्ती. मग परत श्वास भरा. हे करताना एक एक गुण स्वतःमध्ये धारण करण्याचा प्रयत्न करूया. पहिला संकल्प करा, मी शांत स्वरूप आहे. श्वास भरताना मनातल्या मनात मी शांत स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे, शांत स्वरूप आहे. श्वास रोखून ठेवताना मी शांत स्वरूप, शांत स्वरूप, शांत स्वरूप. श्वास सोडतानाही हळूवार सोडताना मी शांत स्वरूप, शांत स्वरूप, शांत स्वरूप. मग बाह्य कुंभक करतानाही मी शांत स्वरूप, शांत स्वरूप. मग श्वास घेतानाही एकच गुण. पहिले मी शांत स्वरूप आहे.
दूसरा संकल्प, मी प्रेम स्वरूप आहे. तिसरा संकल्प, मी आनंद स्वरूप आहे. मी पवित्र स्वरूप आहे. मी सुख स्वरूप आहे. मी शक्ती स्वरूप आहे. आनंद, प्रेम, पवित्रता, सुख, शांती, शक्तीनं मी परिपूर्ण आहे. स्वतःला भ्रुकुटी मध्यात ज्योतिर्लिंगम आत्मा महसूस करा, अनुभव करा. मी आनंद स्वरूप, प्रेम स्वरूप, सुख स्वरूप, शांती स्वरूप, शक्ती स्वरूप आहे. माझ्या शरीराच्या वर लाल, ऑरेंज, पिवळा, हिरवा, आकाशी, निळा आणि जांभळ्या रंगाचा प्रकाश पसरला आहे. असा आम्ही शुद्ध पवित्र ईश्वराच्या भेटीसाठी जात आहे. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या नाभीमधून आपलं सूक्ष्म शरीर बाहेर पडत आहे असा अनुभव करा. ते सूक्ष्म शरीर डिट्टो तुमच्या सारखं दिसते. ते चांदीच्या दोरीनं तुमच्या नाभीला बांधलं गेलं आहे. अनुभव करा, आपलं सूक्ष्म शरीर बाहेर पडत आहे आणि हळूहळू ते वर वर जात आहे. आता हे सूक्ष्म शरीर अजून वर वर जात आहे. चंद्र सूर्य तारांगणाच्या पलीकडे, आकाश तत्वाच्या पलीकडे पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या दुनियेत आला आहे.
तिथं सृष्टी निर्माता ब्रह्मा प्रकाशमान शरीरानं त्या ब्रह्माच्या शरीरामध्ये ज्योतिर्लिंगम परमात्म्याला बघा. तो तुम्हाला वेलकम करत आहे असा अनुभव करा. त्याच्या कुशीत शिरा. ईश्वराच्या सानिध्यात माझ्या अनंत जन्माची पाप दग्ध होत आहे. आता हे सूक्ष्म शरीर तिथंच सोडून द्या आणि ज्योतिर्लिंगम आत्मा सूक्ष्म लोकाच्या वर वर जात आहे असा अनुभव करा. जिथं लाल सोनेरी प्रकाशाची दुनिया आहे. लाल सोनेरी प्रकाशाच्या दुनियेत ज्योतिर्लिंगम ईश्वर पिता विराजमान आहे. ज्योतिर्लिंगम ईश्वर पित्याचा सप्तरंगी प्रकाश चहु दिशांना पसरला है. ये झिलमिल सितारों के आंगन में मैं आत्मा ज्योतिर्लिंगम जा रही हूं. महसूस करो मेरे चारों तरफ सप्तरंगी किरणों का प्रकाश फैला है और मैं उस महाज्योति से मिलने जा रही हूं. उस महाज्योति के पास में चले जाओ. वो महाज्योति का प्रकाश इतना है, उसके प्रकाश में समा जाओ. अब महसूस करो ज्योतिर्लिंगम आत्मा का प्रकाश और मेरा प्रकाश एक में मिल गया है. मैं पूरा ज्योतिर्लिंगम हो गया हूं. अब एक एक गुणों से खुद को भरपूर कर लो. ईश्वर पिता पवित्रता का सागर है. पवित्रता के सागर के पवित्र लहरें मुझ आत्मा में आ रही है. मैं शुद्ध पवित्र हो गई. ईश्वर पिता शक्ति के सागर, शक्ति की लहरें मेरे पर आ रही है. मैं शक्ति रूपा हो रही हूं. आनंद की लहरें मुझ पर आ रही है. मैं आनंद स्वरूप हो गया. ईश्वर पिता प्यार के सागर, प्यार की लहरें मुझ पे आ रही है. मैं प्रेम स्वरूप हो गई. ईश्वर पिता सुख के सागर, सुख के सागर की संतान में सुख स्वरूप हूं. खुद को महसूस करो. आनंद, प्रेम, पवित्रता, सुख, शांति, शक्ति से भरपूर आत्मा. मेरा प्रकाश ईश्वर के प्रकाश के साथ में सारी कायनात में फैल रहा है. धीरे धीरे सभी दिव्य शक्तियां भर के नीचे नीचे आ जाओ. महसूस करो मेरे पीछे पीछे ईश्वर पिता का प्रकाश भी आ रहा है. धीरे धीरे नीचे आ जाओ. सूक्ष्म लोक में सूक्ष्म शरीर को धारण करो. सूक्ष्म शरीर धारण कर मैं आत्मा नीचे नीचे आ रही हूं. मेरे सूक्ष्म शरीर से सातों रंगों की किरणें चहु दिशा में निकल रही है. मैं दिव्य फरिश्ता नीचे नीचे आ रहा हूं. नीचे नीचे आ रहा हूं. अब महसूस करो भक्त लोग आपकी पुकार कर रहे हैं. तो भक्त लोगों को ये सातों कलर के प्रकाश से भरपूर कर दो. आओ चले पंढरपुर चलते.
पंढरपुर में महसूस करो, आपके सूक्ष्म शरीर से सभी भक्तों को आनंद, प्रेम, पवित्रता, सुख, शांति की लहरें मिल रही है और भक्त लोग सुखी हो गए। अब धीरे धीरे वहां से इधर आ जाओ, अपने शरीर में आ जाओ, अपने शरीर में आ जाओ, अपने शरीर में समा जाओ। आपके पीछे पीछे परमेश्वर पिता से सप्तरंगी किरणें आपके तेजो वलय में फैल रही है। आपके शरीर से दिव्य प्रकंपन निकल रहे हैं। यह दिव्य प्रकंपन आपके घर, मोहल्ले, गांव में फैल रहे हैं और ये दिव्य प्रकंपन पूरे भारत देश में फैल रहे हैं और इस भारत भूमि के लोग सभी सुखी हो रहे हैं। सबके सुख की कामना करें। सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः। धीरे धीरे यह पवित्र प्रकंपन अपने अंदर समेट लो। संकल्प करो, मैं ईश्वर का दूत हूँ, जहां भी मैं जाऊंगा मेरे साथ यह पवित्र प्रकंपन जाएंगे। मेरे सानिध्य में आने वाले सभी लोग सुखी हो। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। आज दादा साहेब टिचकुली योग वर्ग के प्रणेता और यहाँ जुड़े हुए सभी महानुभाव, आदरणीय डॉक्टर साहब, आदरणीय गुरुजी, सेलोकर साहेब, मते साहेब, सभी महानुभाव, गुरुजी, सबका धन्यवाद करते हैं। धन्यवाद। मुझे दो शब्द बताने की जो संधि दी, इसके लिए आप सभी का धन्यवाद करता हूँ। धन्यवाद। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। महागुरु की कृपा आप सब पर हो। वो महागुरु आप सबके जीवन में सुख, शांति, पवित्रता लाए, आपकी जिंदगी खुशहाल हो, यही प्रार्थना करते। धन्यवाद। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। सबका मंगल हो, सब सुखी हो। हे ईश्वरा, सर्वांचं भलं कर, सर्वांचं मंगल कर। तुझे गोड नाम माझ्या मुखात असू दे। सबका मंगल हो। धन्यवाद। ओम शांति शांति शांति। हरिओम दादा। ज्ञानदार जानदार शानदार दादासाहेब टिचकुले या वर्गाचा आज 777वा दिवस आहे आणि आज आपण या वर्गामध्ये जे
दादासाहेब टिचकोले यांना अभिवादन. आमचे सर्व साधकांना अभिवादन, नमस्कार. आमचे आजचे आदरणीय नरेशजी दादा कारमोडे यांना प्रणाम. सर्व साधकांना प्रणाम. आमचे नरेश दादा चारमोडे यांचा पहाटे 5 वाजतापासूनचा हा ध्यानाचा वर्ग आज सुरू झालेला आहे. तर प्रथम मी त्या वर्गात होतो, त्याच्यानंतर आज दादासाहेब टिचकोले या वर्गामध्ये आमचे आदरणीय नरेश दादांनी मार्गदर्शन केलं आणि आम्हाला ध्यानामध्ये पोहोचवलं. असं मध्ये मध्ये असं माहीत होत नाही की आपण काय ऐकून राहिलो, असं ध्यानामध्ये आपण जातो. तर अशाच प्रकारे आमच्या प्रत्येक पौर्णिमेच्या वेळेस आमचे आदरणीय नरेश दादा आम्हाला ध्यानाचं मार्गदर्शन करतात. आणि आमचे रामकृष्ण ठाऊकर दादांचा म्हणणं आहे की या 1 जुलै पासून तर पुढे आपण जास्तीत जास्त ध्यानाचे वर्ग घेऊ. तर आज आमच्या वर्गामध्ये येऊन आमच्या नरेश दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ध्यानाबद्दल माहिती दिली. व्यास पूजेच्या सर्वांना शुभेच्छा. हरिओम. धन्यवाद. गुरुपौर्णिमा आज आणि आपल्या जीवनात गुरुचे स्थान म्हणजे अगदी देवासारखे असते. गुरुशिवाय आपल्याला मार्ग नाही. सर्वात प्रथम गुरु तर आपले आई वडील असतात आणि मग आपल्याला असंख्य गुरु मिळत असतात ज्यांच्यामुळे आपण जीवनात प्रगती करत असतो. तर असंच छोटस भजन मी म्हणते जे सगळ्यांना आपल्याला आवडेल. पतंजलीचं भजन आहे हे. सांसों की माला से सिमरूं मैं तेरा नाम, सांसों की माला से सिमरूं मैं तेरा नाम, बन जाऊं बंदा मैं तेरा है कृपा निधान, बन जाऊं बंदा मैं तेरा है कृपा निधान, सांसों की माला से सिमरूं मैं तेरा नाम, ऐसी कृपा करो प्रभु मेरे मिट जाए मन की तृष्णा, बन जाए तेरे, ऐसी कृपा करो प्रभु मेरे मिटे मन की तृष्णा और बन जाए तेरे, सबसे हो प्रीति और बन जाए जीवन महान, सांसों की माला से सिमरूं मैं तेरा नाम, प्रभु मुझको पिला दो कोई अमृत का प्याला, प्रभु मुझको पिला दो कोई अमृत का प्याला, रंग दे सभी को हमें कर दो मतवाला, मेरा तन मन सब कुछ तुझ पे कुर्बान, सांसों की माला से सिमरूं मैं तेरा नाम, प्रभु पकड़ो मेरी बाहें कहीं भटक न जाए, प्रभु पकड़ो मेरी बाहें कहीं भटक न जाए, विषयों में फंस कर हम बहक न जाए, विषयों में फंस कर हम बहक न जाए, जिस दिन तू बिसरे निकले जाए मेरी जान, तो की माला से सिमरूं मैं बन जाऊं है कि से सिमरूं मैं. धन्यवाद. हे प्रभू, तू आमच्या श्वासात बसलेला आहे. हे गुरुवर्य, तुम्ही सगळे आमच्या श्वासात बसलेले आहे, तर तुमची कृपा आमच्यावर अशीच असू द्या. तर आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ थांबते मी. हरिओम. अतिशय सुंदर गीत झालं दीदी. तुमच्या गीतानं आम्हाला ईश्वराजवळ घेऊन गेले. फार चांगलं वाटलं. ही आपल्या छोटीशी दक्षिणा, गुरुदक्षिणा समजा छोटीशी. आपण करता ही खूप छोटीशी झाली, पण मला असं वाटलं आज सगळ्यांचे जे भाव आहेत सगळ्यांबद्दल असं थोडंसं बोलावं आपण. खूप छान.
सर्व आदरणीय सर्व साधक दादा ताईंना सर्व नमस्कार. आजचं अंजली ताईचं भजन तर खूपच सुंदर झालं. नरेश दादाचं मार्गदर्शन खूपच छान, खूपच सुंदर झालं. आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांना अगदी माझा साष्टांग नमस्कार. आपला हा योग वर्ग एक मार्गदर्शक वर्ग आहे म्हटलं तरी चालेल. सर्व गुरु लाभलेले आहेत आपल्याला इथे आणि खूप छान माहिती मिळते. सकाळी सकाळी आपल्याला सत्संग लाभतो. खूप छान, खूप छान दादा ताई. सर्वांना पुन्हा पुन्हा नमस्कार.